आले तुफान किती जिद्द ना सोडली, झेप घेतली आकाशी, स्वप्ने झाली पुरी. लढलो अन जितलो बी काटच्या वाटवरी, दुश्मन भी आज मला वाकून सलाम करी. या मातीहीन दिलं बळ लढण्याला अन भिडण्याला, देव माझा मल्हारी खंडोबा पाठीशी. लढलो पण रडलो नाही, हासिल मी जीतही केली, आशीर्वाद बाबांचा आईची हाय पुण्याई. नमस्कार मित्रांनो, आपण आज आहोत अशा व्यक्तीसोबत ज्यांनी एका वर्षामध्ये जवळपास एका वर्षाच्या तयारीवर 3 ऑफिसर कॅडरचे जॉब मिळवले आणि अजूनही काही क्लरिकल कॅडरचे असतील, ऑफिसर कॅडरचे असतील. काही रिझल्ट जे आहेत हे पेंडिंग आहेत, जसं की IBPS PO मेन्सचा एक्झाम देऊन इंटरव्ह्यू दिला आहे, तर तोही रिझल्ट पुढच्या काही दिवसामध्ये डेफिनेटली लागणार आहे. श्वेता सोनेकर ज्यांनी 2019 मध्ये आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि पुढचा जो प्रवास आहे तो कशा पद्धतीने झाला आज आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. ज्यांनी जवळपास 1.5 वर्षामध्ये IDBI जॅम, त्यानंतर महाराष्ट्र ग्रामीणमध्ये म्हणजे ग्रामीण बँकांमधून जी एक्झाम होते, महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर किंवा स्केल 1 ऑफिसर ज्याला आपण म्हणतो, आणि ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीमध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, या 3 पोस्टवर विदिन 1.5 इयरमध्ये फायनल सिलेक्शन. तर स्वागत करूया आज त्यांच्यासोबत. बाकी पुढचं डिस्कशन जास्तीत जास्त त्यांनीच करावं, तुम्ही आणि त्यांनी. वेलकम श्वेता. गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून. एकदा तुझ्याबद्दल पूर्ण ब्रीफ इंट्रोडक्शन करून देशील? सर, माझं नाव श्वेता शिवाजी सोनेकर, मी चंद्रपूर इथून आली आहे. माझं पूर्ण ग्रॅज्युएशन पर्यंतचं शिक्षण सगळं चंद्रपूरमध्येच झालं आहे सर. आणि त्यानंतर ग्रॅज्युएशन नंतर मी लगेच ICSI मध्ये जॉब जॉईन केला 2019 मध्येच. अच्छा. आणि ग्रॅज्युएशन कशातून झालं? BSc झालंय सर माझं. प्लेन BSc. प्लेन BSc. अच्छा, 3 वर्ष ग्रॅज्युएशन करून. हां. मग ICICI कडे जाण्यामागचं काय स्पेसिफिक रिझन? कारण प्रायव्हेट बँक आहे. सर, म्हणजे जेव्हा मी ग्रॅज्युएशनला होती लास्ट इयरला, तेव्हा कॉलेजमध्ये कॅम्पस आलं होतं. तेवढं अवेअरनेस तर नव्हतंच बँकिंगचं, तर मग तिथे सिलेक्शन झालं, तर मग मी जॉईन करून घेतलं. अच्छा. आणि त्यानंतरच मग मला जे अवेअरनेस आलं ते जॉईन केल्यानंतरच बँकिंग. अच्छा, म्हणजे सुरुवातीला बँकिंग बद्दल जास्त माहिती नव्हती, पण कॉलेजमध्ये कॅम्पस आलं आणि थोडा फायनान्शियल पण इश्यू घरी, त्याच्यामुळे मग घरचे पण म्हणत होते आणि माझं पण मग ठीक आहे बा, जॉईन करावं, बघता येईल पुढे काय. तर अच्छा. मग ICICI मध्ये किती वर्ष जॉब केला? सर, मी 2019 पासून 2023 पर्यंत. अच्छा, म्हणजे ऑलमोस्ट 3.5 इयर. हां. अच्छा, 3.5 इयर. मग तिथे एक्सपिरियन्स कसा होता? काय असं वाटलं की ज्याच्यामुळे जॉब सोडून द्यावा? सर, म्हणजे असं वाटत होतं की अप टू द मार्क नाही आहे ती जॉब आपल्यासाठी. अच्छा. म्हणजे ठीक आहे, सॅलरी तर खूप कमी होती ॲज कम्पेअर टू बँक, तर म्हणजे कुठे काही कंपॅरिझनच नाही आहे. सॅलरीचं पण कंपॅरिझन नाही आणि वर्क म्हणजे ठीक आहे, सॅलरी तर तुम्हाला देत आहे, पण त्यानुसार ते वर्क तर त्यापेक्षा खूप जास्त. अच्छा. आणि असं वाटत होतं की आपण यापेक्षा बेटर करू शकत होतो, तर मग एकदा रिस्क का नाही घ्यावी आपण. बरोबर. तर मग इन्फॉर्मेशन काढली. तिथे ICSI मध्ये होता तो एक फ्रेंड, त्यांनी इथे क्लासेस केले होते 2019 मध्ये, श्रीकांत भोयर म्हणून. त्यांनी मला सांगितलं, म्हणजे मी म्हणायची त्याला की श्रीकांत मला क्लासेस करायचे आहे, तर तो म्हणायचा की मॅडम तुम्ही एकदा जाऊन बघा, म्हणजे तो तिथे मला मॅडम म्हणायचा, तर तुम्ही एकदा जाऊन बघा बस आरतीत. आणि तुमचे मला त्यांनी रेकॉर्डेड लेक्चर पण दिले होते, ते पण मी 1-2 केले होते आधी. तर मी म्हटलं इतकं मी डेमो लेक्चर वगैरे काहीच नाही केलं, आता सोडायचं आणि मग करायचं बा बँकिंग. तर त्या हिशोबाने मी डायरेक्टली तिथून घरी न जाता डायरेक्टली इथे आली संभाजीनगरला. नागपूरला होती मी पोस्टिंग माझी, तिथून मी डायरेक्ट संभाजीनगरला आली. आणि मग तेव्हा मी 17 एप्रिलला आली होती, जेव्हा विक्टर्स 3 चालू झाली होती. तुम्ही म्हणत होते की आजच चालू झाली बॅच, एकदा डेमो लेक्चर कर, मग तू डिसिजन घे. पण म्हटलं सर नाही, मी नेक्स्ट मंथ येणार आणि जॉईन करणार बा. डेमो लेक्चर वगैरे तेव्हा पण मी काहीच नाही केले. डायरेक्टली मग मी आली 9 तारखेला इकडे आणि लगेच मग बॅच स्टार्ट. अच्छा. तर 1-2-3 रिझन होते, जसं की वर्किंग कल्चर थोडंसं हेक्टिक वालं होतं, त्याच्या अगेन्स्ट व्हॅल्यू फॉर मनी पण नव्हती, ग्रोथ पण स्लो होती, त्यामुळे नॅशनलाइज मध्ये येण्याचा विचार केला. मग नॉर्मली असं होतं ना की आता तुझ्या एक्सपिरियन्स पण होता, 3-3.5 वर्षांचा एक्सपिरियन्स जो आपल्याजवळ होता, तर त्याच्या बेसिसवर आपण तर मग प्रायव्हेटमध्ये पण कुठे एखादी सपोज ॲक्सिसमध्ये पण जाऊ शकत होतो किंवा HDFC आहे, बंधन बँक आहे, इकडे जर गेलो असं तर ग्रोथ पण थोडी झाली असते, हाई काही मिळाली असते, पण एवढी मोठी रिस्क होती ना. हां सर. कशी काय घेतलीस? सर, म्हणजे एकदा वाटायचं की आता सगळे म्हणायचे पण की तू करू शकते ना, मग एकदा ट्राय कर. मला पण मग कुठेतरी वाटायला लागलं, जसं कोविड लागलं त्यानंतर मी थोडीशी इन्फॉर्मेशन काढणं चालू केली. त्याआधी तर म्हणजे ठीक आहे बा, जॉब चालू आहे,
असं तसं, म्हणजे आता घरी पण प्रॉब्लेम आहे तर थोडं होतं ॲडजस्ट तर चालत. मग जसं कोविड आलं मला पण म्हणजे स्वतःला झाला होता, त्यानंतर आता मोबाईलवर काय बघायचं तर थोडे इन्फॉर्मेशन काढूया, तसं इन्फॉर्मेशन काढली. आणि नंतर मी एकदा स्केल 2चा पेपर पण दिला होता RRBचा. म्हणजे तेव्हा एक्सपिरियन्स 1.5 वर्षाचा होता मला, पण तरी दिला होता. पण तेव्हा पण असं कॉन्ट रिझनिंग असं काही खूप टफ नव्हतं वाटलं मला. तर मी म्हटलं की फुल टाइम तयारी केल्याशिवाय तर हे पॉसिबल नाही का. तर म्हटलं एकदा रिस्क घेऊयाच आपण, झालं तरी ठीक, नाही झालं तर आपलं नॉलेज वाढेल बा, चला तर आपण जाऊन बघूया. मग तर पोटेन्शियल होतं स्वतःमध्ये, त्याची जाणीव होती की आपण हे करू शकतो आणि तेवढं आपल्यात आहे ॲबिलिटी की आपण. तर मग एक ते रिस्क म्हणूनच घेतली आणि मग इकडे आली होती सर. अच्छा, आता तसं तर त्या प्रश्नाचं उत्तर मिळालंच की सारथीच का. पण स्टील मी परत एकदा म्हणेल, कारण कसं होतं की आपण कुठले डेमो लेक्चर अटेंड नाही केले. मी तर विद्यार्थ्यांना नेहमी म्हणतो की बाबांनो, जर तुम्ही एखाद्या क्लासला ॲडमिशन घेताय तर तुम्ही बघा की त्या क्लासमध्ये तेवढं पोटेन्शियल आहे का, तेवढे टीचर्स तेवढे कॅपेबल आहेत का, तेवढे कम्पॅटेबल आहेत का, जे तुम्हाला त्या जर्नीपर्यंत पोहोचून देतील. आणि जसं श्रीकांत 2019-20चा विद्यार्थी होता, तर त्याने सांगितलं आणि तू लगेच इथं आलीस, तर मग थोडीशी रिस्क होती. म्हणजे त्यांनी सांगताना तो एवढा कॉन्फिडन्सने सांगायचा की तुम्ही एकदा जा, म्हणजे आता मुलांचा जो रिकमेंडेशन असतं तुम्ही एकदा जा, तुम्हाला जर नाही वाटलं तर तुम्ही 6 महिन्यात परत या म्हणे. पण मी इकडे आली तर मग म्हणलं सिलेक्शन घेतल्याशिवाय तर आपल्याला जायचंच नाही इथून. तर असं होतं त्याचं. म्हणजे त्यांनी पण आता कोविड लागलं त्यामुळे इथून सोडलं होतं. मग तो आता परत इथे प्रिपरेशन करत आहे, आता त्याचं पण होईल, पण थोडासा एक मोटिवेशन होतं की त्यांनी म्हणजे खूप कॉन्फिडन्सने सांगायचं की रिझनिंगला पण तुम्हाला कुठेच बघायची गरज नाही पडणार, कॉन्ट सुद्धा तुम्ही बघितलंय म्हणे लेक्चर. म्हणजे त्यांनी मला थोडे 1-2 लेक्चर दिले होते, ते मी बघितले होते. तर तुम्ही स्वतः एकदा एक्सपिरियन्स घ्या म्हणे, खरंच चांगला आहेत म्हणजे. मग त्याच्या कॉन्फिडन्सवर मग चला आपण पण रिस्क घेऊया असं. अच्छा. नाही, ॲक्च्युली कसं होतं ना की आता फ्रेशर मुलं असतात 2000, आता फॉर एक्झाम्पल 2025 चाललंय, तर मग 24चे मुलं पास आउट होऊन येतात, 23चे मुलं येतात. 19चा एखादा कॅन्डिडेट येतोय आणि तो 1.5 वर्षात सिलेक्शन करून जातोय, म्हणजे ती एक चांगली अचिव्हमेंट आहे. कारण असं एवढी मोठी रिस्क आपण हातातला एक्झिस्टिंग जॉब सोडून येतोय. त्यामुळं हा प्रश्न होता ॲक्च्युली, कारण गॅप पण खूप मोठा होता. आणि गॅप आहे याचा अर्थ असा पण आहे ना की आपला अभ्यास सोबत संपर्क तुटलाय. तर ती एक पहिल्यापासून जे 0पासून जो मोमेंटम कॅच करणं होता. व्हिक्टर बॅच 4 जी मे मध्ये चालू झाली 2023 मध्ये, आणि मग त्यानंतर लगेचच्या लगेच एक बॅच कंप्लीट करून पहिल्याच वर्षी रिझल्ट, प्रीचा रिझल्ट. तर असं होतं ना की एखादा विद्यार्थी आहे, तो येणार, मग बॅच करणार, मग प्रॅक्टिस करणार, मग त्याला 1-1.5 वर्षाचा हा जर्नी जाणार याच्यामध्ये. पण याच्यामध्ये लवकर रिझल्ट येत नाही, तर मग तुमचा एका 6-8 महिन्यातच पहिला रिझल्ट येण्यामागचं काय यश होतं, काय म्हणू शकतो आपण त्याला, गुपित होतं, काय सिक्रेट आहे असं? सर म्हणजे आधी तर मी असं कुणाच्या बोलण्याकडे लक्षच द्यायची नाही की ठीक आहे बा तुम्हाला म्हणजे सगळं करावं लागेल, 2 वर्ष प्रॅक्टिस करावं लागेल, नंतर कुठे प्रीचा रिझल्ट येईल, ते झाल्यावर मग तुम्ही मेन्स कराल, असं म्हणजे मी आता ऐकायला येत होतं पण मी कुणाचं ऐकत नव्हती. तुम्ही जसं सांगत होते म्हणजे तेव्हा पण कुणाचे ना कुणाचे रिझल्ट येत होते वर्षभरात, तर मग मी 3 वर्षाकडे न लक्ष देता कुणाचे ना कुणाचे येते म्हणजे मग पॉसिबल आहे बा ती गोष्ट. तर मी होमवर्क किंवा क्लास सगळं A to Z म्हणजे कधीच मिस नसेल केलं. हां, तर ते A to Z करायची आणि ते माझी इतकी प्रॅक्टिस झाली की मला म्हणजे काहीच अवघड नाही गेलं. मी इथे जसं सोडवायची एक्झाममध्ये पण सेम प्रोसेसने. मी खूप जास्त मॉक टेस्ट पण त्या टाइमला नव्हत्या दिल्या, तरी पण म्हणजे काही जड नाही गेलं. आणि कॉन्ट रिझनिंगच्या त्या 2 बेसिसवर मी म्हणजे फर्स्ट प्री निघाली होती. इंग्लिश मग आता सेक्शनल आणि बाकी कॉन्ट रिझनिंग मग पूर्ण. अच्छा. म्हणजे पहिली जेव्हा प्री निघाली तेव्हा स्पेशली तयारी केली नव्हती गेली, फक्त बॅचच्या भरोशावर प्री एक्झाम निघून गेली. मग तिथून एक मोमेंटम वाटतो की आपल्या होऊ शकतात. म्हणजे तेव्हा पण मला क्लासमध्ये पण मुली म्हणायच्या की तुझी आता मेन्स आहे, तू मेन्सचं कर, GA कडे लक्ष दे. पण मला माहिती होतं ना की माझं कॉन्ट अजून पण तेवढं नाहीये, मला क्वालिफाय करेल मेन्स एवढं नाहीये. तर मग मी आता हा मोमेंटम ब्रेक करून, म्हणजे तुम्ही पण सांगायचे की लगेच निघलं तर मग ते वे तोडू नका बा तुमचं, नाही का. तर मी कोणावर न विश्वास ठेवतो, तुमच्यावर विश्वास ठेवून चला बा आपण आधी आपली बॅच करावी, प्रोसेस पूर्ण करावी, त्यानंतरच रिझल्टची अपेक्षा करावी. तर त्यानुसार मी पण मग मेन्सची आपली बॅच चालू होती ती पूर्ण केली. त्यानंतर तेव्हा पण म्हणजे होती माझी प्रॅक्टिस, तरी पण मी टॉपर्स बॅच केली की सगळे कन्सेप्ट रिवाइज व्हावं, नाही का. हां, त्याच्यानंतर मला या जून पासून मग कधीच प्रॉब्लेम गेला नाही. म्हणजे जेवढे पण मी एक्झाम दिले सगळ्या एक्झाममध्ये मला चांगलीच लीड होती. तर इंटरव्ह्यू नॉर्मल जरी मग गेलं तरी एक्झामच्या लीडमुळे ते ऍडजस्ट पण इंटरव्ह्यू मध्ये पण मग चांगलेच मार्क्स होते. अच्छा. RRB मध्ये चांगलेच. तर जसं सांगितलं तुम्ही की बाबा मी कधी कुणाच्या संपर्कात नव्हते किंवा मी कुणाचं कधी ऐकलं नाही, याचा खरंच तेवढा परिणाम होतो का आपल्या डेली स्टडीवर किंवा आपल्या मानसिकतेवर?
की कुणाचा सर त्याचा खूप जास्त परिणाम होतो. जर तुम्ही पॉझिटिव्ह ऐकाल तर तुम्हाला तसेच विचार येणार आणि निगेटिव्ह ऐकणार तर तसेच येणार. तर तसं म्हणजे जे आता माझे फ्रेंड सर्कल म्हणजे सूरज, संजना, श्रद्धा वगैरे म्हणजे यांच्याशी आता कधी आपल्याला बोर तर होते. आणि हे तर बिगिनर बॅच 8 चे होते, सूरज असेल, संजना असेल, तर मग त्यांच्यासोबत संपर्क कसा झाला? ती संजना रूममेट होती आणि मग तिचा तो फ्रेंड होता, तर कॉन्टॅक्ट असा झाला. पण ते पण असे कधी निगेटिव्ह नाही बोलायचे. ते एकदम म्हणजे तर ते एकदम म्हणजे पॉझिटिव्ह होते. ते असे कधी नाही म्हणायचे की आम्ही एवढ्या दिवसापासून ना, मग तुझं काय आता लगेच होणार का? ते असं कधीच, ते असं कधीच नाही म्हणायचे. ठीक आहे, म्हणजे आता जेव्हा IDBI जामचा माझा फर्स्ट इंटरव्ह्यू होता, म्हणजे तेव्हा पण त्यांनी माझी खूप हेल्प केली. डॉक्युमेंट्स म्हणा किंवा मग मला तर काही नव्हतं माहित ना प्रिपरेशन. आता क्लासमध्ये पण प्रत्येकदा कसं विचारायला येणार, म्हणजे तुम्हाला पण असं भरपूर शेड्यूल असायचं. तर मी त्यांना विचारायची, तो तर स्वतः म्हणायचं मला की मी तुझा मॉक घेतो, तू दे माझ्याकडे. असं तसं एक्सपिरियन्स. त्याचंही MA झालं होतं, नंतर मग थोडा लेट जॉईन केलं. तर त्यांची पण बरीच हेल्प, म्हणजे तिच्या फ्रेंड सर्कलनी पण मग माझी बरीच हेल्प झाली. तर तो एक मॅटर करतो की आपलं एन्व्हायरमेंट कसं आहे, आपण कुणाचं ऐकतो. म्हणजे ते आता त्यांचे जरी ते बिगनर्सचे होते पण ते निगेटिव्ह कधीच नव्हते, ते अजून पण निगेटिव्ह नाहीच आहेत कुठल्याच बाबतीत. बरोबर. त्यामुळे एक पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट पहिल्यापासून म्हणजे रूमवर पण गेल्यावर मग त्याच असायचं डिस्कशन की आता आपला हा पेपर आहे, मग तुझी कोणाचं करताय, मग असं तसं तेच डिस्कशन चालायचं. म्हणजे घरी पण गेलं, म्हणजे रूमला पण गेलं तरी तेच. म्हणजे बेसिकली असं होतं की ते एक वातावरण असं होतं की सगळ्यांना अभ्यासच करायचा, सगळ्यांचा जो मेन फोकस होता हा कम्प्लिटली स्टडी होता. म्हणजे डिस्ट्रॅक्शन त्या रिगार्डिंग नव्हतं. म्हणजे जसं की आता तिच्यामुळे पण मला भरपूर चांगल्या सवय लागल्या. तिचं व्हॉट्सअप बंद चलावं, म्हणजे याच्यात काही ना काही फायदा होत आहे, तर मग मी पण माझं सोशल मीडिया पण कम्प्लिटली बंदच केलं होतं. ग्रेट ग्रेट ग्रेट. आता थोडंसं सब्जेक्ट वाईज आपण येऊयात की नॉर्मली असं असतं की बिगिनर्स मुलं पण आता बघतायत किंवा जे नवीन विद्यार्थी आहेत ते हा पॉडकास्ट डेफिनेटली बघतात की या लोकांकडून आपल्याला काहीतरी शिकायला भेटावं. तर थोडंसं त्यांनाही समजावं की नेमका तुझा जर्नी कसा होता, प्रोसेस कसा होता. तर आपण सब्जेक्ट स्टार्ट करूया रिझनिंग पासून. तर रिझनिंग बद्दल तुझं प्रोसेस कशी होती, कसा अभ्यास केला, प्री, मेन्स आणि कम्प्लीट? म्हणजे मी प्री मेन्स कधी तर वेगळं डिफरंट तर कधी ठरवलंच नाही. म्हणजे सरांनी पण कधी असं म्हटलं नाही रिझनिंगचं, आणि मी पण असं कधी ठरवलं नाही. सरांनी आता ठीक आहे मिसलेनियस तर सगळं करतात, पण मेन पझल पार्ट असतो रिझनिंगमध्ये. जर मेन्समध्ये तुम्हाला लीड पाहिजे आहे तर पझल पार्ट मेन आहे. आणि सरांनी जेवढे म्हणजे बुक्समधलेच क्वेश्चन खूप हार्ड, म्हणजे आता जेवढे PDF पण मी सॉल्व्ह केले त्या कंपॅरिझनमध्ये बुक्स एवढं चांगलं आहे की तेच म्हणजे खूप हार्ड होतं. तिथला कधी क्वेश्चन नाही आला ना तर मला ते रात्री झोपेत पण ते आठवायचं की हे पझल आपल्याने का नाही बसत आहे. दुसऱ्या दिवशी सर म्हणायचे की नाही तिथे ती लाईन चुकीची होती. मग असं ते असं क्युरियोसिटी वाढायची की ते सोडवावंच बा आपण, नाही का. मग मी सरांना पण बरेचदा विचारायची. मग सर कधी कधी सर पण म्हणायचे हा टॉपिक सोडला तरी चालेल, पण तरी असं मन नव्हतं मनात की ते सोडावं बा, मेन्स मध्ये हा टॉपिक सोडून दिला तरी चालेल बा. सर असं म्हणायचे पण नाही, तरी पण ते क्युरियोसिटीने तो क्वेश्चन सॉल्व्ह करायचं. सर म्हणायचे की क्वेश्चन, पण मग एक्झाम मध्ये तसं नाही करायची, पण बुक्स मध्ये सॉल्व्ह करताना मग A to Z क्वेश्चन मी सॉल्व्ह करायची. त्याच्यामुळे नंतर मग कधी रिझनिंग मला जड गेलं सोल्युशन तिथूनच मिळून गेला, तो बेस बनला बेस. आणि मग कधीच रिझनिंग मला जड नाही गेलं. म्हणजे मेन्स मध्ये पण लोकांचे जर 20 अटेम्प्ट असेल तर माझे 25 तर कधी पण व्हायचे. कुठल्या पण कंडिशन मध्ये 2, 4, 5 तर क्वेश्चन जास्त असायचे माझे. त्याचा एक फायदा मेन्स मध्ये पण झाला की लीड आपल्याला भेटली. म्हणजे इंग्लिश जरी थोडंसं नॉर्मल होतं, मग रिझनिंग आणि क्वांट मग होऊन जायचं कॅच. क्वांट बद्दल कसं होतं, आता बेसिकली 4-5 वर्षांचा गॅप आणि मग आपण एकदम 0 पासून स्टार्ट करतोय. तर ऑफकोर्स ज्या आपल्या जुने मेथड्स आहेत त्या पण सोडायच्या होत्या, नवीन मेथड पण अडॅप्ट करायच्या होत्या, आणि मधला गॅप पण. तर याला कसं कोप? म्हणजे आता आधी असं इगोवर तर कधी घेतलं नाही की आता आपण एवढं मोठं झालं पाडे कसे पाठ करायचे किंवा बेसिक कॅल्क्युलेशन हे तर काय मी कधी पण सोडवणार. पण जोपर्यंत ते स्ट्रॉंग करणार नाही तोपर्यंत जसं तुम्ही म्हणायचे की कमर्शियल पर्यंत तुम्ही कसं पोहोचणार. ठीक आहे, भलेही सॉल्व्ह करता येते पण ते वेळेत सॉल्व्ह करणं पण महत्त्वाचं होतं. मी पण असं 10 सोर्स तर कधीच फॉलो नाही केले, क्वांटला पण कधीच नाही. म्हणजे मी तुम्हाला ठीक आहे असं कोणी म्हणायचे की सरांची थोडी मेथड लॉंग आहे ना, वेळ लागेल, पण मग माझा त्या गोष्टीवर विश्वास नव्हता. मला जमताय ना, मला ती गोष्ट सोपी जात आहे, मग मी सरांनाच फॉलो करणार. कोणी कितीही म्हणा की ऑनलाईन सोर्स हे बघा ते बघा, याचे PDF त्याचे PDF, म्हणलं नाही सर गाईडली म्हणताय मग मी गाईडलीचे सॉल्व्ह करणार किंवा सर देणार तेच मी सॉल्व्ह करणार. मग मी तेच. आणि तुम्ही म्हणायचे की गाईडलीच्या टेस्ट किंवा दुसरा सोर्स वापरा, मला गाईडलीच बरं वाटायचं. जास्त रिलेव्हंट आहे सध्या तरी मार्केटमध्ये, ते जास्त रिलेव्हंट आहे, त्याच लेवलचे येतात. आणि मग काहीच असं इथे काय सोडवतो तिथे काय सेमच वाटायचं. किंवा मग इव्हन ती एक्झाम यापेक्षा सोपी, टेस्टपेक्षा ऍक्च्युअल एक्झाम तर त्याच्यापेक्षा ऑफकोर्स सोपी होतात. आणि हे पण असतं ना मुलांमध्ये की आता जसं काल परवाचा विषय होता की मुलं म्हणतात की एक विद्यार्थी आला होता की तो म्हणला की सर मी
दुसऱ्या व्यक्तीच्या दुसऱ्या सरांच्या जेव्हा PDF सॉल्व्ह करतो मला फार चिल्लर वाटतात आणि आपल्या PDF दुसऱ्या विद्यार्थ्यांना दिलं तर ते म्हणतात की नाही एवढं एक्झामला अवघड येत नाही. सर म्हणजे जेव्हा आपण आपल्या PDF पुन्हा सॉल्व्ह करतो ना एक्झाम मध्ये तर काही इक्वेशन तर तिथल्या तिथेच म्हणजे आपले बनून जातात नाही का. तर ते एक इझी जाते. जेवढं आपण इथे सर तुम्ही म्हणजे तरी बऱ्यापैकी डिफिकल्ट घेतो. तर ते मेन्स लेवलची पण प्री मध्ये आपली तयारी होत आहे बा हे असं जाणवत नाही पण होऊन जाते ती बऱ्यापैकी होऊन जाते. आणि तसं कोणी डिफरन्शिएट पण करायला नाही पाहिजे की आपण प्रीचं देतो मेन्सचं देतो. तर ते जसं फ्लो मध्ये जर चालू ठेवलं ना तर कधी आपण डिफिकल्ट क्वेश्चन सॉल्व्ह करतो हे आपल्याला पण नाही कळत मग की खरंच बाहेर डिफिकल्ट क्लॅरिटी असेल तर मग ते लेवल मॅटर नाही करत. म्हणजे मी IBPS क्लर्कचा पण मेन्सचा पेपर देत होती ना तर मग प्रीचा देताय की मेन्सचा देताय कारण क्वेश्चन पटापट सुटत जातात तर त्याच्यामुळे काहीच वाटत नाही मग. बरं कमर्शियलची भीती मुलांमध्ये जास्त असते. क्वांट आलं म्हणजे नॉर्मली DI नंबर सिरीज हे मिसलेनियस टॉपिक तर जमून जातात पण अरिथमॅटिक म्हणजे ज्याला कमर्शियल म्हणतो आपण त्याची भीती मुलांमध्ये जास्त असते. तर तू पूर्ण कमर्शियलचे टॉपिक्स केलेत की काही टॉपिकवरच काम होऊन गेलं आणि केले तर मग कसे केले? म्हणजे आता मुलांची सर स्टार्टिंगला चुकी होते की ते म्हणते DI पर्यंत नाही का करूया आपण आता तेच आपण चांगलं करू नंतर कमर्शियल करू. पण जो क्लासमध्ये आपला फ्लो असतो तो जर तुटला तर नंतर दुसऱ्या बॅच मध्ये तेवढा फ्लो नाहीये. तर आपण आपल्या बॅच मधलं तरी ऍटलीस्ट पूर्ण करायला पाहिजे. ठीक आहे सगळ्यांना नाही जमू शकत पण ज्यांना जड जाते ते मग दुसऱ्या बॅच मध्ये कव्हर करू शकतात. पण आपली तरी ऍटलीस्ट पूर्ण बॅच केली पाहिजे. तिथलं होमवर्क जरी ठीक आहे नाही 20 क्वेश्चन सुटते पण 10 तरी आरामात सुटतात त्यातले नाही का आणि तुम्ही पण नंतर सोडून दाखवतात त्यात आपलं काय चुकतं ते समजतेच. तर मग ते आधी आपण आपली बॅच तरी कंप्लीट केली पाहिजे. त्यानंतर सगळे टॉपिक तर करणं गरजेचं नाही. अजून पण मला पण काही सगळे येत नाही कारण मी पण मेन्सुरेशन तुम्ही नाही म्हणायचे तर मग आम्ही पण नाही तर नाही असं एक सगळे तर क्वेश्चन क्लर्क मध्ये पण सुटत नाही ना. तर सगळे क्वेश्चन सोडून तेवढा कट ऑफ पण जात नाही सर. तर एवढं काही नाही ते जर 1-2 टॉपिक सोडले मग ते इतकं चांगलं करायचं की क्वेश्चन कसा येऊ द्या मग आपल्याला सुटला पाहिजे. आपण हातात घेतला की सुटेलच तो आपल्याला असं पुढे काही प्रॉब्लेम नाही. इंग्लिश तर आता सर आमच्या बॅचच्या वेळेस पाटील सर होते तर मग त्यांचं पूर्ण केलं होतं पूर्ण केली आणि त्यांचीच रेकॉर्डेड होती ती परत एकदा केली. म्हणजे पहिल्यांदा केलं तर काहीच कुठंच मिळेल नाही की आता काय इंग्लिश बँकिंगचं तर जे आपलं बेसिक होतं त्यावरच क्लर्कची प्री निघाली होती. पण नंतर मग मेन्सचे मी तुम्हाला रिझल्ट दाखवायचे की सर मेन्स मध्ये तर मार्क्स नाही तर मग तुम्ही म्हणायचे रिडिंग वगैरे वाढवा. मग वराडे सर आले होते त्यांचे पण म्हणजे टॉपर्स मध्ये त्यांचे पण लेक्चर केले. आपलं वीक आहे कुठून ना कुठून आपल्याला काही ना काही मिळेल कुठून ना कुठून. तर मग माझ्याच्यानी सर पण जे टास्क द्यायचे की समरी रायटिंग लिहा जसं जसं सांगायचे तसं तसं करायची रिडिंग पण आणि मग सरांच्या पण टेस्ट वगैरे होत्या त्या पण द्यायची. तर मग ते कधी इम्प्रूव्ह झालं आणि कधी चांगले मार्क्स यायला लागले. आपण म्हणतो ना की वेडाहून पेडा खाल्लं की जास्त शिकायला भेटतं तशी तुझी मानसिकता होती असं मला वाटतंय कारण की तू कॉन्स्टंटली जे सांगितलं ते करायचं जे सांगितलं ते करायचं आपण स्वतःचं काहीच लावायचं नाही. म्हणजे ठीक आहे ना आपल्याला नाही माहित ना मग इमिट तरी चांगला करून घ्यावा एक असं. जनरल अवेअरनेसची तयारी एकदम पहिल्यापासून चालू केली होती की बॅच संपल्यानंतर किंवा बॅच मध्ये? नाही म्हणजे सरांनी मे मध्ये एप्रिलचं चालू केलं होतं. मला माहिती नव्हतं GA काय असते पण आता सगळे लेक्चरला जातात तर चला बघूया कधी ना कधी तर फ्री निघेल कधी ना कधी तर कामात येईल. मग सर तेव्हा म्हणायचे की नाही तुम्हाला आधीपासून करावं लागेल. तर मग त्या गोष्टीचा नंतर खूप जास्त फायदा झाला सर. बँकिंग अवेअरनेस सगळं म्हणजे इंटरव्ह्यू मध्ये पण तेच तर सगळं बेस पक्का झाला. तेवढं सरांचं ऐकून एवढं पाठ झालं होतं की इंटरव्ह्यूला पण कधी प्रिपेअर करायची इच्छा होत नव्हती. बँकिंग अवेअरनेस सरांनी पण काही क्वेश्चन विचारले ते पण यायचे पॅनलनी पण काही विचारलं ते पण म्हणजे कधीच बँकिंग अवेअरनेस मध्ये अडचण गेलीच नाही. मी असं बॅच संपल्यावर किंवा मेन्सची तयारी करायला लागल्यावर असं नाही केलं. पहिल्यापासून जेव्हा मी बॅच जॉईन केली त्याच दिवशी GAचं लेक्चर ग्रेट. असंही म्हणतात आता सर पण सांगतात की 2 सोर्सेस वापरा. तर त्या बाबतीत तुझं काय मत आहे की 2 सोर्सेस एक सोर्स का कसं? म्हणजे मी पहिल्या वर्षी तर ब्लाइंडली सरांनाच फॉलो केलं आणि आता या वर्षी म्हणजे जसं मला थोडा वेळ मिळायचा तर मग मी गौरववरचं थोडं फॉलो करायची पण ते आहे की टाइमवर रिव्हिजन व्हायचं आणि आपलं जे ट्युनिंग बसलेले असते ते ट्युनिंग मॅच नाही होत. आणि आता सर पण खूप जास्त डीप घेतात तर आरामशीर म्हणजे आपल्याला मार्क्स 15-20 त्याच रेंजमध्ये सगळ्यांना येतात. तर त्या रेंजमध्ये सरांचं जरी प्रॉपर 2-3दा रिव्हिजन करून गेलं ना सर आरामात मार्क्स येतात तेवढे नाही का. दुसरा सोर्स वापरायची गरज नाही. आता माझ्याकडे म्हणजे थोडा मला वेळ उरायचा तर चला बा ऍडिशनल काहीतरी करावं म्हणून मी ते गौरवगर्स करायची नाही तर त्याची पण आवश्यकता होती असं मला वाटत नाही. 3 एक्झाम म्हणजे तिन्ही जे तुझे सिलेक्शन झाले आता नॉर्मली असं होतं की कोणी क्लर्क झालं पण तुझे तिन्ही ऑफिसरच कॅडर आहेत म्हणजे क्लरिकल कॅडर मध्ये अजून तरी नाही आलेच आणि आणखी चौथा एक IBPS POचा पण रिझल्ट पेंडिंग आहे. तर 4 इंटरव्ह्यू दिले
म्हणजे ऑफकोर्स इंटरव्ह्यूचा एक्सपिरियन्स चांगलाच आहे, तर तो एक्सपिरियन्स थोडासा आमच्यासोबत शेअर करशील विद्यार्थ्यांसोबत? कारण तो पण एक फोबिया असतो मुलांच्या मनात की इंटरव्ह्यू इंग्लिशमध्ये होतो आणि खूपच भयानक होतो. त्यात लोक असे असतात की बापरे इंटरव्ह्यू आहे, खूपच अवघड होणार असं. हा सर, म्हणजे मी पण ऐकलं होतं पहिल्या वर्षी IBPS POचा इंटरव्ह्यू, म्हणजे इथून म्हणजे मुलं इथूनच भिवून जातात तिथं, तर मग खूप जास्त भीती नाही का, ते त्यांना तेच पाहिजे असते की म्हणजे भीती नकोय बा मुलांमध्ये नाही का. जर कस्टमर पण हँडल करायचं तर कॉन्फिडेंटली तुम्ही उत्तर दिले पाहिजे ना, कॉन्फिडन्स असला पाहिजे. ते आन्सर मधून पण आपलं तेच चेक करतात. मॉक तर मी तुमच्याकडे पण भरपूर द्यायची. इव्हन एक आपल्याकडे पॅनल होतं, त्या पॅनल समोर तर लिटरली मी रडली होती. म्हणजे मला पण खूप भीती वाटायची. तर ते म्हणायचे की इंटरव्ह्यू तर देताय ना तू, मग इतकं काय त्यात. म्हणजे त्यांनी मग मला खूप असं कॉन्फिडन्स, मग मी लगेच दुसऱ्या दिवशी येऊन त्यांच्याकडे इंटरव्ह्यू दिला. तर ते सर मला म्हणायचे की काल तूच इंटरव्ह्यू दिला, हे आम्हाला काही वाटत नाहीये नाही का. ते मुस्तलिन सर त्यांच्याकडे दिलं होतं. ड्रास्टिकली चेंज झालं की काल तू रडत होतीस आणि एकदम कॉन्फिडेंटली. तर त्यांनी मला इतकं म्हणजे 15-20 मिनिट तरी त्यांना मला मोटिवेट केलं. त्यानंतर मग मी पण विचार केला की एक इंटरव्ह्यू तर आहे. त्यांना म्हणायचं की मला येत सगळं आहे, पण मला आन्सर नाही देता येत जेवढं जसं पाहिजे. तर ते म्हणे तुला जसं बोलता येते तू तसं तर बोल, तू तेवढं तर बोल. मग मी तेच डोक्यात ठेवलं आणि मग तुमच्याकडे, वराडे सरांकडे, मला जिथे जिथे वाटले मी त्यांच्याकडे द्यायची तिथे. मग अक्षय सर आता माझी लेक्चर आहे सर, 10 मिनिट तरी घ्या ना, 5 मिनिट तरी घ्या ना, त्यांना पण म्हणायची. मग ते पण घ्यायचे, सगळ्यांकडेच दिले मी, म्हणजे सगळं आपल्या सगळ्या सरांकडे दिले. आणि मग बाहेर पण काही 1-2 मॉक्स दिले होते. तर मग आता इतका कॉन्फिडन्स डेव्हलप झाला होता इंटरव्ह्यू म्हणजे मॉक देऊ नाही का, मग मी IBPS POला आता काहीच प्रिपेअर नव्हतं केलं, नॉर्मली गेली. आणि ते पॅनल पण म्हणजे खूप जास्त सपोर्टिव्ह असतं. इव्हन मी तर म्हणतो की जामचे थोडंसं एक स्ट्रेसमध्ये टाकतात, पण RRB PO झालं, IBPS PO झालं, ते एकदम निवांत की तुम्हाला म्हणजे नाही का जसं जसं जमते तसं तसं सांगा बा. ते एकदम म्हणजे कोऑपरेट करतात सर आपल्याला. ग्रेट. म्हणजे आता आपण ऑलमोस्ट सब्जेक्ट वाईज विचारलं की सब्जेक्ट वाईज तयारी कशी केली होती, बॅच बद्दल समजून घेतलं. मिनिमम टाइममध्ये सिलेक्शन करण्यासाठी बॅच करणं आवश्यक आहे. रेग्युलर बॅच करा, बॅचचा होमवर्क करा आणि मला वाटतं त्याच्यातूनच बऱ्यापैकी सोल्युशन भेटून जातात. आता इंटरव्ह्यू पण आपण जाणून घेतला. आता आपण शेवटच्या टप्प्याकडे की बिईंग स्टुडंट तू काय इथे ऑब्झर्व केलं आणि बिईंग सिलेक्टेड कॅन्डिडेट तुला काय मेसेज द्यायचा आहे विद्यार्थ्यांना की हा या गोष्टी टाळल्या पाहिजे एका ॲस्पायरंटने? सर म्हणजे जर इथे आले आहे ना तर तुमचं सिलेक्शन होणार, भले टाइम लागणार, तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवा. प्रत्येकाचा ग्रास्पिंग पॉवर आता सेम नसतो, त्याच्यानुसार ते थोडंसं व्हॅरी करेल. पण तुम्ही टीचर्सच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा. तुम्हाला जसं मी पण तुम्हाला बरेचदा भेटायचे की सर मला इंग्लिशमध्ये मार्क्स नाही येत आहे, मेन्सचं मी कसं करू. मग तुम्ही जे सांगायचे, तुम्ही डायरी मेंटेन करा म्हटलं, मी डायरी मेंटेन करायची. म्हणजे जे सांगितलं ते सगळं फॉलो करायची. पण त्यांनी चेंजेस पण भरपूर व्हायचे, पॉझिटिव्ह चेंजेस व्हायचे. म्हणजे तुम्ही आजूबाजूला सराउंडिंग पण चांगला ठेवा, फ्रेंड सर्कल मिनिमम ठेवा. पण 1-2-4 जरी असले ते पण म्हणजे तुम्ही प्रॉपर GAचं डिस्कस करा त्यांच्याशी, किंवा म्हणजे असं नाही का प्रत्येक गोष्टीत मग त्यांचा पण सपोर्ट होतो, टीचर्स लोकांचा पण. मी जवळ म्हणजे तुम्हाला भेटायची, वराडे सर, म्हणजे सगळ्यांनाच भेटायची नाही का. तर त्याचा पण मला खूप जास्त फायदा व्हायचा की पॉझिटिव्हिटी. आणि मी सर कधी लॅब पण नव्हती लावली, सारथीच्याच लॅबला बसायची. एक म्हणजे तिथून पण एक पॉझिटिव्हिटी होती की कॉन्टॅक्ट तुटत नाहीये आपलं नाही का. असं तर कधी बाहेर लॅब लावायची पण हिंमत नाही झाली, की असं वाटायचं की फ्लो मधून आपण बाहेर तर नाही येणार बा. तर यानंतर लावणार, मेन्सची बॅच झाल्यानंतर लावू, ते झाल्यावर लावू, असं कधी वेळच नाही, सिलेक्शनच झालं, वेळच नाही आली सर कधी. तर असं काही नसते की आता मुलांचं म्हणणं असते की इथे खूप आवाज असतो बा, अभ्यास होत नाही. म्हणजे मग मी वाटल्यास मी ओरडून द्यायची की तुम्ही पण अभ्यास करा, आम्हाला पण करू द्या. तर ऐकायचे, पण असं नाही की प्रत्येक जण आपापल्या अँगलने विचार करत असतो आणि ते आपण जर त्याला गोष्टी पॉझिटिव्हली घेतलं तर होऊ शकतं, असं काही फार मोठी गोष्ट नाही. तर म्हणजे व्हायचं, इथे पण अभ्यास व्हायचा, असं कधीच अडचण नाही. आणि कोणी बसायला पण कधीच नाही म्हटलं, कुठल्याच गोष्टीसाठी कधीच अडचण गेली नाही सर इथे तरी. म्हणजे कन्सिस्टन्सी एक मुद्दा आहे, तुमचं चांगलं सराउंडिंग. आणि मला वाटतं तुम्हाला सांगितलं की टीचर्सच्या कॉन्टॅक्टमध्ये, त्यापूर्वी सांगितलं की थोडं सोशल मीडिया पासून दूर राहिलं कधी पण चांगलं असतं, म्हणजे ते डिस्ट्रॅक्शन होत नाही. करेक्ट. आणि एक गोष्ट जी मागे तू सांगितली की आपण आपल्याला काय योग्य वाटतं ते करणं इम्पॉर्टंट आहे, कोण काय सांगतं त्यापेक्षा आपण डिसिजन स्वतःच घेतलं पाहिजे. आपल्याला नाही कळत आहे तर ऍटलीस्ट मग ज्यांना त्यातला खूप जास्त एक्सपिरियन्स आहे त्यांना तरी विचारा. 2-3 वर्षाचा मी मला पण नाही म्हणू शकत की एक्सपिरियन्स आहे बा म्हणून. जेवढा म्हणजे टीचर्स लोकांना असतो तेवढा तर स्टुडंटला नाहीच राहू शकत सर कधीच. करेक्ट. चालेल श्वेता, थँक्यू व्हेरी मच. विद्यार्थ्यांना छान पद्धतीने सर एक कविता म्हणायची. अच्छा, हा तुला कविता म्हणायची तिला ऍक्च्युअली. ते तुमच्यासाठी एक कविता तिने बनवली नाही, ती बाबांवर आहे. म्हणजे मी कुठून तरी लिहिली, माझी स्वतःची नाही ती. अच्छा, पण ती मला वाचायची होती, ते बाबांसाठी एक म्हणून. बाप म्हणजे जगण्याचं माप आहे,
पाठीवरची धाप आहे, कधी रागवला तरी ज्याची माया अमाप आहे. बाप म्हणजे ध्येयाकडे नेणारी शिडी आहे, संकटातून पार करणारी होडी आहे, जो कधीही तिखट वागला तरी आयुष्यभराची गोडी आहे. बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक आहे, बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक आहे, जगणं आपोआप आहे, आयुष्याच्या समुद्रात दीपस्तंभाची झाक आहे, तो म्हणजे बाप आहे. वा वा, छान, मस्त. आणि ॲक्च्युली हे पण एक मोटिवेशन असतं ना आपल्या लाईफचं, की आपल्या आई वडिलांनी आपल्या इथपर्यंत आणलंय, एवढं एक्सप्लोर करायला स्वतःला अपॉर्च्युनिटी दिली, तर आपलाही एक कर्तव्य बनतं, रिस्पॉन्सिबिलिटी बनते की तो त्यांचा विश्वास सार्थ करून दाखवणं. चालेल, थँक्यू व्हेरी मच श्वेता अगेन, आणि धन्यवाद. कसा वाटला इंटरव्ह्यू याबद्दल डेफिनेटली कमेंट बॉक्समध्ये लिहा, आणि काही गायडन्स लागत असेल तर डेफिनेटली तुम्ही आम्हाला असेल, त्यांना असेल, कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू व्हेरी मच अँड बाय.